कुणाल कामरा हा एकनाथ शिंदेंची आणि अर्थात भाजप सरकारची सुद्धा पाठ सोडेल असं वाटत नाहीये। ज्या पद्धतीच्या कमेंट्स आणि ज्या पद्धतीचं त्याच्यावर टीकास्त्र आपले शिंदे सेनेचे मंत्री देसाई शंभूराजे देसाई यांनी सोडलं, टायरमध्ये घालून मारा वगैरे इथपर्यंत म्हटल्या गेलेलं आहे। आणि आता चेन्नई हायकोर्टाने सरळ अटकपूर्व जामीन कुणाल कामराला मंजूर केलेला आहे। याचा अर्थ असा की पुन्हा महाराष्ट्र सरकार त्यांना काही काळ तरी अटक करू शकत नाही। आणि मी पुन्हा माझ्या लेखातून यूट्यूबमधून जो एक मुद्दा वारंवार मांडलेला आहे त्याला महत्त्व आहे की सटायर हे असे राजकीय विनोद व्यंगोक्ती करणं हा लोकशाहीचा एक प्रकारचा आत्मा आहे। आणि तुम्ही जर का यालाच बंद केलं तर माझं अगदी नेहमीचं उत्तर की आपण नॉर्थ कोरियामध्ये किम डायनेस्टी खाली राहत नाही। आणि भाजपला तशा प्रकारची राजपद्धती अपेक्षित आहे का, हा एक फार मोठा प्रश्न आहे। मला असं वाटतं की याचं उत्तर ते देणं टाळतील, पण यावेळचं जे काही आता सेशन संपत आलेलं आहे, मला वाटतं हा आठवडा शेवटचा आहे विधानसभेचं बजेट अधिवेशन। हे बजेट गाजलं कशामुळे? बजेटमुळे काही त्या लाडकी बहीण योजनेतल्या काही त्रुटी, लाडकी बहीण योजना एक प्रकारे कशी इतर योजनांचं खाऊन इकडे मोठी झाली, अशा प्रकारचे जे काही आरोप सगळीकडे केले जातात त्याच्यामुळे गाजली की औरंगजेबाची कबर, ते राहुल सोलापूरकर, तो प्रशांत कोरटकर आणि सर्वांच्यावर कडी करणारा, सर्वांना मागे टाकणारा आणि पुन्हा येऊन चेन्नईत जाणारा, वरतून तुम्हाला यायचं तर मी तामिळनाडूत या, आम्ही इथे बसलेलो आहे असं सांगणारा कुणाल कामरा एक प्रकारे व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या शब्दाचं सिनोनिम्स होऊ शकेल अशी व्यक्ती आज बनलेली आहे कुणाल कामरा। खरं तर याच्या आधी पण त्यांनी जे काही केलेलं होतं ते या लेव्हलला गेलेलं नव्हतं, पण आज त्याला ज्या प्रकारे प्रतिक्रिया मिळत आहे ती पाहता आज कुणाल कामरा माझ्या दृष्टीने केवळ महाराष्ट्रातलं नाही, देशातलं सुद्धा नाही, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक व्यक्तिमत्व निर्माण झालेलं आहे। आणि त्याची जी काही त्याची ओळख केली जाईल की अभिव्यक्ती स्वातंत्र्याकरता लढणारी व्यक्ती म्हणजे कुणाल कामरा। आणि नेमकं हेच ना भाजपला पाहिजे आहे। शिंदेंना तर आपला झालेला अपमान, आता याच्यामुळे होत असलेला अपमान आता कुठे लपवू हा एक प्रयत्न आहे, हा एक प्रकार झालेला आहे। पण मी पुन्हा जे यशवंतरावांचं उदाहरण देतो आहे तेच इथेही पण लागू आहे। अशा प्रकारचे राजकीय व्यंगोक्ती करणारे विनोद हे जर आपण दुर्लक्ष केले तरच ते योग्य असतात, पण हे दुर्लक्ष करण्याचं मोठेपण अनेक राजकीय व्यक्ती दाखवू शकत नाही। आणीबाणीच्या काळात सुद्धा प्रेसची मुस्कुटदाबी केलेली होती, त्याच्यानंतर एक बिहार प्रेस विधेयक जगन्नाथ मिश्रांनी आणलेलं होतं, त्यालाही कडाडून विरोध झाला। वसुंधरा राजेंनी सुद्धा तशाच प्रकारचं केलेलं होतं। मला असं वाटतं की आपण कुठल्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कशाही प्रकारे विरोध करणं हे चूक आहे। एक प्रकारे तेच सगळीकडे दिसत आहे। मला आपण आपली मतं द्या। धन्यवाद।